नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अगदी घरच्या पद्धतीचा साधा आणि चविष्ट डाळ भात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी एका प्लेटमध्ये तूर डाळ घेतली आहे. सोबत चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची आणि टोमॅटो तयार करून ठेवले आहेत. आता तूर डाळ कुकरमध्ये घेऊन 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. गॅस ऑन करून कुकरमध्ये धुतलेली डाळ आणि आवश्यक तेवढं पाणी घेऊया. यामध्ये चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर आणि टोमॅटो टाकूया. चवीनुसार मीठ, थोडी हळद आणि आवश्यक तेवढं पाणी घेऊन सगळं एकत्र करूया. आता कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या होईपर्यंत डाळ शिजवून घेऊया. 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर उघडला आहे. डाळ छान मऊ शिजली आहे. आता डाळीला फोडणी देऊया. तेल गरम करून त्यात जिरे, चिरलेला लसूण, आणि कढीपत्ता टाकूया. फोडणी छान तयार झाली की त्यात शिजलेली डाळ घेऊया आणि व्यवस्थित एकजीव करूया. आता 5 ते 10 मिनिट डाळ मंद आचेवर उकळू देऊया. डाळीचा सुगंध अगदी छान येतोय. रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. एमएच कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करा. आता भातासाठी तांदूळ घेतले आहेत. एका भांड्यात तांदूळ घेऊन 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. गॅसवर भात शिजायला ठेवला आहे. यामध्ये चवीनुसार मीठ आणि आवश्यक तेवढं पाणी टाकून एकदा मिक्स करूया. थोडा वेळ भात शिजू देऊया आणि नंतर झाकण ठेवूया. भात मस्त शिजत आला आहे. एकदा हलक्या हाताने मिक्स करून पुन्हा झाकण ठेवूया. आणि आपला गरमागरम भात तयार आहे. आता आपली डाळ छान तयार झाली आहे आणि भात सुद्धा मस्त शिजला आहे. एका प्लेटमध्ये गरमागरम भात वाढूया. सोबत मसूरची भाजी घेऊया आणि भातावर गरमागरम डाळ सर्व्ह करूया. तर तयार आहे आपला साधा, घरगुती आणि अगदी चविष्ट डाळ भात. ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक,
शेअर आणि कॉमेंट करा आणि MH कुकिंग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.